मराठी कॅफे. अतरंगी अभि आहे तुमच्यासोबत म्युझिक कॅफे मध्ये रेडिओ सिटीच्या. आणि आज आपल्या सोबत निवांत गप्पा मारण्यासाठी जोडल्या गेलेल्या आहेत नम्रता गायकवाड आणि सोबत निखिल चव्हाण. जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवून घ्या. इथे गर्दीची कमी आपल्याकडे. थँक्यू सो मच. अभि तो इथं गर्दी कमी आहे, पण रेडिओ सिटीचा फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे त्यामुळे. आणि हा तेवढीच फॅन फॉलोईंग ह्या दोघांची सुद्धा मंडळींची आहे बरं का. सोशल मीडियावरती हे दोघं स्टार तर आहेच, पण इन रिअल तर सुपरस्टार्स आहेत. मन घुमतंय म्हटल्यानंतर मी सुद्धा बघितलं की माझं पण मन दिवसभर कुठे कुठे फिरत असतं, घुमत असतं. आणि एका व्यक्तीच्या आजूबाजूला घुमत असताना तीच व्यक्ती आपलं जग होऊन जाते कधीतरी. आणि तसंच त्या गाण्यामध्ये थोडंफार दाखवलेलं आहे. सो या गाण्याची प्रोड्युसर सुद्धा तूच आहेस. का असं वाटलं की तुला हे गाणं करावं, आणि गाण्याची एकंदरीत ज्यांनी अजून गाणं बघितलेलं नाही त्यांच्यासाठी कन्सेप्ट सांग काय? नाही, ऍक्च्युली खूप छान प्रश्न विचारलास. एका प्रश्नातच 2-3 प्रश्न. सो सुरुवात मला करावीशी वाटते ती म्हणजे लहानपणापासूनच मला म्युझिक लव्हर म्हणजे मी आहे. तर संगीत प्रेमी असल्या कारणामुळे ना जशी जशी आपली ग्रोथ होत गेली तेव्हा, आणि स्पेशली फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर ना काही गाणी ऐकल्यानंतर बघ आपल्याला जाणवतं की अरे याच्यात ना ही चाल जरा अशी असती तर, की अरे याच्यामध्ये हे टोन वापरला असतात किंवा ही सिंगर असतील. म्हणजे अशा ज्या काही प्लस मायनस गोष्टी ज्या कळायला लागल्या होत्या तेव्हा मला असं वाटलं की ह्या ज्या मायनस गोष्टी ज्या आपल्याला कळतायत त्या आपणच का नाही पाऊल उचलत आहोत आणि आपण का नाही करत आहोत. जर केलं तर त्या सगळ्या प्लस प्लस मध्ये आपण ट्राय तर डेफिनेटली करूयात. म्हणून तो एक प्रयत्न म्हणून मी असा निर्णय घेतला की चल आपण तर इतकी वर्ष काम करतोय. इव्हन म्युझिक अल्बम मध्ये म्हणजे माझं कोळीवाऱ्याची राणी हे मिलियन व्ह्यूज मध्ये गेलेला अल्बम आहे. तर म्हटलं मी काम करतेच आहे, पण आता स्वतः एक गाणं प्रॉडक्ट आपण कलाकृती अशी निर्मिती करूयात ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्लस पॉईंट आपण ऍड ऑन करूयात. मग तेच मला घुमतंय हे जे मी पहिल्यांदा ऐकलं तर लिरिक्स वगैरे काही रेडी नव्हते आणि टोनच मला इतकी प्रभाव म्हणजे इन्फ्लुएन्स झाले मी त्या गोष्टीमुळे. आणि मी म्हटलं नाही हेच करायचंय. सो जेव्हा म्युझिक डिरेक्टर अशोक काजळे आहेत त्याची माझी पहिली मिटिंग झाली तेव्हा आमच्या पहिल्या मिटिंगमध्येच आम्ही टीमने त्याला डन केलं. आणि त्याचं असं म्हणणं झालं की अरे अशी माझी पहिली मिटिंग आहे फिल्म इंडस्ट्रीतली की मी आलोय, भेटलोय, गाणं ऐकवलं आणि डन पण झालं आणि आज संध्याकाळपासून काम पण सुरू आहे. अशी छान ती प्रोसेस सुरू झाली आणि आज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते घुमतंय. आणि खरंच म्हणजे आदर्श शिंदेनी खूप छान गायलेलं आहे ते गाणं. असं गायलेलं असं आहे की आपल्याला पण 2 मिनिटं डान्स करावं असं वाटतं बसलं असं काहीतरी होतं. पण निखिल तू या गाण्यात काम केलेलं आहेस. मला एक छोटीशी गोष्ट सांग, या गाण्यातली कुठली सगळ्यात जास्त तुला आवडली? म्हणजे ती हुकलाईनच इतकी खतरनाक आहे ना. कुठलंही गाणं म्हण तर ते हुकलाईनवर असतं. खरं ते तुमच्या डोक्यात. आणि मला ही भेटली होती, मी खरं सांगतो बरं का, खरं स्पष्ट सांगतो, मी हे गाणं केवळ आणि केवळ नम्रता ऍज अ प्रोड्युसर फर्स्ट टाइम येते. आमचा जो ईपी होता राहुल भोसले ह्या दोघांमुळे केलेलं आहे कम्प्लिटली. मला गाणं तर आवडलंच होतं. आणि तेही असं मला दुपारी कॉल आला की निखिल कुठेस तू, काय? म्हटलं मी आता गोरेगावात आहे, पुण्याला निघालोय. बरं निघता निघता मला भेटून जा. मी हिला भेटलो आणि जसं पहिलीच भेट नाही रादर पहिलीच भेट. आणि फक्त एक माहिती होतं कारण का मॅडम सिनियर आहेत, इंडस्ट्रीत असल्यामुळे एक्झॅक्टली. आणि आम्ही स्ट्रगल करतो त्यापासून मॅडम विजय असो करतायत. एक्झॅक्टली. सो त्या गोष्टीमुळे माहिती होतं. मग भेटलो, झटक्यात ठरलं गाणं करायचंय. आणि तसं बघायला गेलं तर मी गाणी खूप कमी म्हणजे नाहीच आहेत माझी. सोलो अल्बम्स मी नाही, पॉसिबलच होत नाही. मला कोण घेतही नाही. एक्झॅक्टली. मग हिने बोलवलं, ती हुकलाईन ऐकवली, मी म्हटलं ओके डन, कधी करायचंय? आणि असं झटक्यात तर ते ठरत गेलं. सही आहे. आणि मी गाणं बघत असताना आजूबाजूला बघितलं, गाव पण फार सुंदर होतं ते. कुठे झाली ही शूटिंग? आणि बदलापूरला लोकेशन होतं आणि ते खरंच बघून आम्हाला खूप कॉम्प्लिमेंट मिळाल्यात त्या लोकेशनवर. म्हणजे खरं सांगायचं तर आमची जोडी खूप छान दिसली आहे. मीच आमचंच करते, पण कारण प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये कॉम्प्लिमेंट ह्याच की आमची, किंवा तूच सांग तुला या गाण्यातलं काय? जोडी छान आहे, लोकेशन खूप छान आहे, हुक लाईन खूप मस्त आहे वगैरे. आदर्शने खूप गाणं आणि प्रोडक्शन क्वालिटी सुद्धा खूप मस्त आहे. महत्वाचं.
लव्ह यू सो मच. तेच तर ब्लॉसमचं ऑसम प्रोडक्शन क्वालिटी. आणि कॉस्ट्युम डिझाईन बाय मी. एक्झॅक्ट. हो. अरे बापरे, मला आत्ता क्लिक झालं आणि मी पहिल्यांदा बोलले कुठल्या इंटरव्ह्यू. सही आहे यार, सगळं म्हणजे ऑल इन वन असं प्रोडक्शन हाऊस आहे असं आपण म्हणू शकताय. पण खरंच खूप छान, गाणं तर खूप मस्तच आहे. पण मला एक सांगा की फावल्या वेळेत तुमचं मन कुठे घुमतं? आता मला जर विचारशील तर डेफिनेटली तो तर एक लाईफचा पार्ट आहे. टू बी फायनान्शियली गुड इन लाईफ, तो तर बाय डिफॉल्ट विचार करतोच. पण त्यासोबत मला ना आय एम काइंड ऑफ अ पर्सन हू रिली लव्स टू लर्न न्यू थिंग्स इन लाईफ. तर त्यामुळे हे प्रोडक्शन हाऊसची ब्लॉसमची निर्मिती तिथून झाली, किंवा मी म्हणाले की मी संगीतप्रेमी असल्यामुळे काहीतरी नवीन करूयात, किंवा आता याच्या पुढचेही बरीच गाणी किंवा जे काही प्रोजेक्ट मी करत त्याच्यात काहीतरी नवीन करायला मला खूप आवडतं. सो म्हणजे आता इथे मी बसले तर जनरली आता जर 15 मिनिटं असतील इंटरव्ह्यूला तर मी कुठेतरी तुमच्या टेक्निकली रूम मध्ये जाते आणि बघते अरे हे कसं असतं, मग हे काय असतं, मग हे असं मला आय एम काइंड ऑफ अ पर्सन लर्निंग. तर तर मग मे बी मग गाण्यांमध्ये मी नवीन कुठले प्रकार ऐकते. मला बेंगॉली आजकाल गाणी ऐकायला खूप आवडतात, सो ती ऐकते मी. असं काहीतरी. तुझं काय शेड्यूल असतं फावल्या वेळेतलं? फावल्या वेळेत झोपतो. जेव्हा वेळ झोपतो मी स्पष्ट सांगतो. वेळ वायाच घालवायचा अजिबात नाही. 5 सेकंद आहे झोपून मी खरंच झोपतो. अरे मी लिटरली मी आत्ता तू असा मनुष्य आहेस का कुठेही झोपू शकतो? मी कुठेही झोपतो. मी सेटवर आहे ना, ज्यावेळेस शूट चालू असेल किंवा दुसऱ्याचा क्लोजअप असेल, माझा नसेल क्लोज, तर मी त्या पेटीवर पण झोपलो. माय गॉड. मी आत्ता इथे तर मी दुपारी मीटिंग केली आणि इथे येण्यासाठी म्हटलं यार ओके आपल्याला किती वेळ लागणार आहे वगैरे असं पकडून मी हार्डली 7 ते 8 मिनिटं झोपले. ओ माय गॉड. झोपलो आणि आलो. कारण काय होतं ना, इतका प्रवास चालू असतो, इतकं सतत काही ना काही चालू असतं, सो ती नाही मिळत. आणि मला असं वाटतं की कलाकाराला जितकं जास्त झोपेल ते बरे, स्वप्न बघू शकतो तो. सही आहे. आणि क्रिएटिव्हली मग माइंड वर्क होतं. पण वीरगतीमध्ये पण जवान, लागिरेमध्ये पण जवान, तुला ते छान जमायला लागलेलं आहे. तुझं काही कनेक्शन आहे का बरं त्यांच्यासोबत, जवानांसोबत असं काही? माझा मोठा कझिन आर्मी ऑफिसर आहे. खूप म्हणजे तो तर सैनिक स्कूलमध्ये होता. अच्छा. तो आहे. आणि मी आर्मी स्पोर्ट्ससाठी ट्राय केलं होतं. ओके. मग त्यावेळेस काही घडलं नाही ते, बट कुठेतरी ते होते, कारण का त्याला बघायचं ना युनिफॉर्म मध्ये. बर तो ह्याचा पास आउट आपल्या डेहराडूनचा. ओके. आणि त्यावेळेस म्हणजे तेवढं भारी वाटलं होतं त्यावेळेस मला की अरे त्याचं सगळं ते परेड वगैरे. आणि त्यामुळे ते फॅसिन, आणि मला वाटतं आर्मी किंवा तो युनिफॉर्म इतका फॅसिनेटिंग आहे सगळ्यांसाठी. आणि ती त्यांची लाईफ कमाल जबरदस्त लाईफ आहे. मी खरं सांगतो, आज किती मोठं कोणी सेलिब्रिटी होईल, ग्लोबल सेलिब्रिटी होईल, पण जी लाईफ आर्मीवाले जे आहे यार, सल्यूट यार खरंच त्या गोष्टीसाठी. तो युनिफॉर्म घातल्यानंतर एक वेगळाच हुरूप येत असेल ना? एक हुरूप येतो आणि माहित नाही काहीतरी एनर्जी वेगळी. आणि मी खरंच आज इथे तेजपाल वाघला, झी मराठीला थँक्स मिळेल, आमच्या वज्र प्रोडक्शन श्वेता शिंदेला, कारण आम्ही जी कसम परेडचा एक एपिसोड होता, स्पेशल एपिसोड. ओके. सो त्याची परमिशन मिळणं हे इम्पॉसिबल आहे. आम्ही ऍक्च्युअल कसम घेतली. ते सगळे खरे जवान होते. फक्त मी आणि अजिंक्य म्हणजे नितीश दोघच ऍक्टर्स होतो, बाकी सगळे जवान होते. माय गॉड. आणि ही परमिशन काढणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते बघितलं ना, काय फील झालं होतं. इंडिरेक्टली तू जवानच झालास. इनडिरेक्टली झालो. खरंच सही आहे. ऍक्च्युअल कसम घेतली आम्ही, ऍक्च्युअल. खरंय. आणि नम्रता, पेंटिंग करून याने गाण्यात तुला प्रेमात पाडलं. असं जर तुला प्रेमात पाडायचं असेल तर काय करावं लागेल? पेंटिंग नाही, असं काही नाही. प्रेमात पाडायला कशाला पाहिजे? आय जनरली लव्ह पीपल. तू कशाच्या प्रेमात पडशील? काय म्हणजे आय जनरली लव्ह पीपल व्हॉट एव्हर त्यांनी म्हणजे बी रिअल असं राहायला पाहिजे. सिम्प्लिसिटी, जेन्युइन, ऑथेंटिसिटी. तुम्ही जसे आहात तसेच राहा. कुठेतरी तो एक ऑरा किंवा असं दाखवण्याचा प्रयत्न केला की मग ते थोडंसं आर्टिफिशियल होतं, तर तसं नाही. फार हँडसम नसला तर चालतं ना? फार हँडसम नसला तर हँडसम वगैरे सगळी कुठंच येत नाही. जर हँडसम आहे आणि तो जर आर्टिफिशियल असेल तर व्हॉट इज द यूज? बघ. बट नाही, खरंच तू सुद्धा माइम थ्रू टाइम पासून सुरुवात केली.
तुझा प्रवास एक सांग ज्यांना आतापर्यंत माहिती नाहीये की तू कसं स्टार्ट केलंस. फर्स्ट ऑफ ऑल नाशिककरेस तर एकदा टाळी झाली पाहिजे. नाशिकची जन्मलेली पण तिथून पुढे बराच प्रवास केलास तू. कसं ऍक्टिंग मध्ये आलीस? खरं तर काही असं स्वप्न वगैरे नव्हतं की ऍक्ट्रेस व्हायचंय, पण येस एक फॅसिनेशन असतं ना लहानपणापासून. वी आर इंडियन्स आणि आपल्याकडे सगळ्या लँग्वेजमध्ये सगळ्या प्रकारच्या फिल्म्स आणि टीव्हीचं आकर्षण खूप असतं. करेक्ट. तर टीव्ही लहानपणापासून खूप बघायचे आणि मगाशी मेन्शन केलं तर संगीत प्रेमी मी लहानपणापासून होते आणि ही सगळी कला किंवा मला लहानपणी आईने भरतनाट्यम क्लासेसला टाकलेलं, त्यामुळे डान्स विषयीचं पण प्रेम माझं रुजू झालं बालपणातच. तर ह्या सगळ्या कला अंगी होत्या आणि हा जसं म्हणाला की कबड्डी स्पोर्ट्स प्लेअर होता, तशी मी खो खोची कॅप्टन होते शाळेमध्ये. आणि तेव्हा मग असं वाटलं की अरे अभ्यास वगैरे कशाला करायचा, म्हणजे हे किती छान चालू आहे. पण येस, ज्या शाळेत होत्या त्या शाळेतल्या मुख्याध्यापिका आणि त्या सगळ्यांनी मला बरोबर ट्रॅकवर आणलं की ही जरा कला आणि म्हणजे याच्यामध्ये जरा आपला शहाणपण दाखवते. पण ते खूप बरं झालं, कारण जशी मी कॉलेजात गेले, बिर्ला कॉलेजला होते नंतर मग मी कल्याणला, आणि तिथे मग मी डान्स करायला सुरुवात केली. मग मला छान प्राइजेस आणि असं सगळं सुरू झालं. अचानक एकदा बाबांच्या ऑफिसात एकांकिका स्पर्धा होती आणि तिथे जज म्हणून अशोक समळ वगैरे होते. तर मी सहज म्हणून गेले होते, नाटकाचा वगैरे काही संबंध नाही. तर तिथे जज म्हणून होते, त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले की माझ्या बाबांना की अरे नरेश, तुझ्या मुलीला इंडस्ट्रीत का नाही किंवा नाटकात का नाही करत, शी हॅज अ गुड पर्सनॅलिटी, तर ते वर्कआउट होईल. तर मी घाबरले आणि तो एक इमेज असते ना नई फिल्म इंडस्ट्री, आणि एक फक्त एक सो कॉल्ड इमेज होती. मी नाही, पण केवळ आई कलाप्रेमी असल्यामुळे ती म्हणाली की नाही नम्रता, ऍटलीस्ट जाऊन तर बघ, वर्कशॉप होतील, काय होतील, जाऊन बघ, अगदीच नाही म्हणण्यापेक्षा. मग तिच्या केवळ म्हणण्यावर मी तिथे गेले. तिथे गेल्यानंतर मला कळलं की एक मिनिट, इथे सगळं तुमच्या भाषेवर, तुमच्या पर्सनॅलिटीवर, तुमच्या सगळ्या देहबोलीवर काम केलं जातं. आणि मी मगाशी म्हणाले की आय एम अ न्यू लर्नर काइंड ऑफ अ पर्सन. तर मी म्हटलं हे शिकायला मिळतं ना, बस मग मी इथे शिकेन, हवं तर बाकी पुढचं काय असेल ते. पण काही नाही, म्हणजे एकदम फॉर्च्युनेटली व्यावसायिक नाटक आलं सरांकडे, अशोक समळांकडे. तिथे मी मुख्य भूमिका केली रुक्मिणीची. आणि त्या नाटकाचे संग्राम समळ माझा म्हणजे विठ्ठल होता माझ्या अपोजिट. तर आमचे महाराष्ट्रभर प्रयोग तर झाले, शिवाय ओव्हरसीज पण जाण्याचा म्हणजे संधी होती. आणि गोव्याच्या प्रत्येक पेपरात ना माझा आणि त्याचा फोटो ज्या वेळेस येऊ लागला ना, त्यावेळेस कळलं दिस इज प्रसिद्धी, दिस इज फेम. आणि मग मला आकर्षण वाटू लागलं की नाही, फिल्म इंडस्ट्री विषयी जो काही टॅबू असतो तो फक्त ऐकिवातच बरा आहे, रियालिटीमध्ये खूप वेगळं आहे. आणि मग काय, मंगळसूत्र सिरियल केली, त्यानंतर मग ऑडिशन्स देत गेले. नंतर मग स्वराज्य माझा पहिला सिनेमा, स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे. त्याच्यानंतर विजय असो, मग कॅम्पस कट्टा, मग वंशवेल, राजीव पाटीलजी जी आपले नॅशनल अवॉर्ड विनर होते. सो तिथून ते नवरात्रीचं गाणं खूप फेमस झालं, तू ग दुर्गा आणि सारी. आणि तिथे माझी आदर्शशी फ्रेंडशिप झाली, आदर्श मित्राज वगैरे. तिथून आमची फ्रेंडशिप अजूनही आहे, 2013 पासून गाण्यापर्यंत फ्रेंडशिप. मला एक गोष्ट नमूद करायची, ही जी म्हणत होती ना की इंडस्ट्री कसं असेल काय असेल, तर मला कुठेतरी वाटतं ना की रिजनल मधली इंडस्ट्री खूप वेगळी आहे. खरंय, मी तेच बोलणार होतो की मराठी इंडस्ट्री इज सो ब्लेस्ड की आपल्या इथे ह्या सगळ्या गोष्टींना थारा नसतो, ते रादर फ्लॉप होतात. एक्झॅक्टली. आणि ते मराठीमध्ये मला असं वाटतं ना, ते पॉलिश्ड काय आवडत नाही, रॉनेस लागतो आणि कम्प्लीट. त्यामुळे इथल्या गोष्टी, आणि मी जेन्युइनली सांगतो, मराठीमध्ये खूप जण स्ट्रगल करत मिडल क्लासमधून आले. खरंय, ते लाईफस्टाईल आणि त्या गोष्टी खूप कम्प्लीट वेगळ्या, किंवा विचारसरणी कम्प्लिटली वेगळी. आईचं ऐकतात इकडे सगळे. आणि आईने सांगितलं की ऍक्टर बनतं माणूस, आईचं ऐकलं की नंतर प्रोड्युसर सुद्धा बनतं. ते तर म्हणजे ते त्याचं श्रेय खरं तर मी माझ्या फिल्म इंडस्ट्रीतल्याच फ्रेंड्सना, कलिग्सना आणि आई वडिलांना देईन डेफिनेटली. निखिलचं कुठेतरी मी एक इंटरव्ह्यू बघत होतो, तर निखिलने पण म्हणाले एक दिवशी मला प्रोड्युसर बनायला आवडेल, तेवढे पैसे आले पाहिजे. हे खरं आहे का निखिल? नाही, ते असं आहे की म्हणजे खूप कमी, म्हणजे आता ज्यांनी कामं केलेत त्यांना माहिती आहे की मी ऑलरेडी प्रोड्युसर झालेलो आहे. ओके, अच्छा. नाही, मी फक्त म्हटलं प्रोड्युसर झालोय, काय केलंय ते माहिती नाही. ओके, अच्छा. सो गोष्ट अशी आहे की तो
त्या इंटरव्ह्यू मध्ये मी ह्या मुद्द्यावर बोललो होतो की त्या स्केलची फिल्म करायला किंवा त्या लेवल मला जे करायचंय किंवा आता सुरुवात केली बट जिथे पोहोचायचंय त्यासाठी खूप पैसे हवेत. खरंय. ते जमवतोय. सही आहे. मागाशी माझं एक मेन्शन करायचं राहिलं की ते तिथून माझी आणि फ्रेंडशिप झाली ना आदर्शची. नंतर माझं आत्ता खरं तर रान बाजार नावाची वेबसिरीज मीना रान बाजार अभिजित पानसे दिग्दर्शित प्लॅनेट मराठीची आणि तिथून खूप छान ऑफर्स मला सुरू झाल्या. म्हणजे आता नुकतीच माझी हिंदी ऍड फिल्म रिलीज झाली किंवा एका हिंदी वेबसिरीजसाठी विचारणार किंवा म्हणजे अशी बरीच छान प्रोजेक्ट आले. त्याच्यानंतर बॅक टू बॅक मन घुमतया रिलीज केलं आणि आहेत यावर्षी मध्ये 2 सिनेमे रिलीज होत आहेत, मराठी आहेत आणि यावर्षी मी एका साऊथ इंडियन फिल्म मध्ये काम करणार आहे. सही आहे. माइंड इट. भारी. आणि एक मिनिट मला प्रश्न इथेच विचारतो, आता साऊथ इंडियन म्हणू नको, आता तेलुगू, तमिळ, कन्नडा असं क्लिअरली सांगायचं. ते फार आता पब्लिक हुशार आहे. त्याच्यासाठी मी परत रेडिओ सिटीमध्ये फ्युचर प्रोडक्ट्स तुमचे काय असतील मला अजून माहिती नाही, पण प्रत्येक प्रोडक्टसाठी तुम्ही या इथे रेडिओ सिटी कायम तुम्हाला वेलकम करेल. मी रेडिओ सिटीला पुन्हा येईनच प्रमोट करायला, पण जसं मी म्हटलं 3 महिन्याने पुन्हा येईल, त्यावेळेस इथं खूप खुर्च्या लागणार आहेत. वा वा वा. मराठी कॅफे.